नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. एक महाराष्ट्रातलं झंझावत राजकारणातला दादा, लोकांच्या मनावर राज्य करणारा एक ऐसा राजकीय नेता अजितदादा पवार आज पंचतंत्र तत्वात विलीन झाले. बारामतीमध्येच जी त्यांची कर्मभूमी होती, तेथेच त्यांचा अंतिम संस्कार झाला. अक्रॉस द पार्टी लाईन वेगवेगळ्या राजकीय दलाचे मोठमोठे नेता त्या अंतिम विधीला हजर होते. भारताचे गृहमंत्री अमित शाह स्वतः हजर होते. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन ते स्वतः हजर होते. पूर्ण मंत्रिमंडळ आणि लाखोनी शोकमग्न दादांचे वर निस्सीम प्रेम करणारे दादाप्रेमी. अंतिम संस्कारानंतर हालचाली सुरू झाल्या. कारण राजकारण असो या सत्ता असो, याचे समीकरणच वेगळे असतात. तिथे इमोशन नावाची गोष्ट नसते. त्यामुळे हू आफ्टर दादा हा प्रश्न दादाच्या ऍक्सिडेंट नंतर लगेच उठायला सुरू झाला होता. आणि त्यानंतर सुनेत्रा पवार, दादांच्या धर्मपत्नी, त्यांना भेटायला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, मुंडे, धनंजय मुंडे ही सगळी मंडळी गेली. सुनील तटकरे होते सोबत. आणि अशी चर्चा आहे की त्यांनी सुनेत्रा ताईंना लाखो कार्यकर्त्यांच्या भावना सांगितल्या की आता दादांची जागा ताई तुम्ही घ्यावी. सत्ता आणि संघटन जसं दादा सांभाळायचे तसं तुम्ही सांभाळायचं. तर सुनेत्रा ताई उद्या उपमुख्यमंत्री होतील काय? आणि त्या उपमुख्यमंत्री जरी झाल्या तर त्यांच्याकडे अर्थ मंत्रालय राहील काय? ह्या काही गोष्टी आहेत. सुनेत्रा ताईंनी नेहमी घर सांभाळलं. ते राजकारणापासून त्यांनी एक दुरी बनवली होती. ही गोष्ट वेगळी की राजकारण त्यांना लहानपणापासूनच ज्या परिवारात त्या वाढल्या, पदमसिंग पाटील हे फार मोठं प्रस्थ मराठीच्या राजकारणात. शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी पार्टीची रचना करणारे. त्यांचीच लहान बहीण सुनेत्रा अजित पवारांच्या पत्नी आहेत. त्यामुळे राजकारण त्यांना नवं नाही. त्यानंतर पवार परिवारांमध्ये आल्यावर तर पवार ही युनिव्हर्सिटीज आहे राजकारणाची, विश्वविद्यालय आहे. त्यामुळे राजकारणापासून ते दूर नव्हत्या. परंतु सध्या जे जटिल राजकारण आहे महाराष्ट्राचं, ते त्यात सांभाळू शकतील का? जिथे एकनाथ शिंदे सारखे लोक, शरद पवारांसारखे लोक, अजितदादांसारखे लोक 24 तास लढण्याच्या मुद्रेत असायचे आणि आपला आपला राजनीतिक म्हणजे राजकीय वजन सांभाळून होते. या 3 चाकी सरकारमध्ये दादांचे 42 आमदार जरी असले तरी दादांचं एक वलय होतं. ते सिनियर होते. नोकरशहावर पकड होती. कॅबिनेटमध्ये सुद्धा मुख्यमंत्री बोलताना सुद्धा 2 वेळा विचार करून बोलतील असा त्यांचा दरारा होता. त्यामुळे दादा बरेचसे कामं करून घेऊ शकले. त्यामुळे दादा आपल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची इज्जत एक लेव्हलवर मेंटेन करू शकले. आपल्या कार्यकर्त्यांसाठी काम करू शकले. त्या उंचीचा नेता राष्ट्रवादीमध्ये नाहीच आहे. आता सगळे बिलकुल नांगी टाकून बसलेले लोक आहेत. त्यामुळे सुनील तटकरेचं बोला, छगन भुजबळचं बोला, प्रफुल्ल पटेलचं बोला, प्रत्येकाच्या पाठीमागे इतकं
लोचे आहेत की ते दादांसारखे कणखर होऊ शकत नाहीत. हट्टी नाही होऊ शकत. आणि सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोपर्यंत तुम्ही तुमची ताकद दाखवत नाही, तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही. दादांनी जे काय कमावलं, इतके वर्ष ते उपमुख्यमंत्री राहिले, इतके वर्ष ते अर्थमंत्री राहिले, ही त्यांची कमाई होती. काय सुनेत्राताई असं करू शकतील काय? भाजपाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर पाहिलं, तर भाजपला सर्वात सोयीस्कर पडतं, की सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्री बनावं आणि अर्थ मंत्रालय सांभाळावं. म्हणजे त्या नावाचे अर्थमंत्री राहतील आणि अर्थमंत्री मंत्रालय भाजपच सांभाळेल एवढं नक्की. त्यामुळे त्या तितक्या सक्षम आहेत का? त्या मनाने तयार आहेत का? कारण मग त्यानंतर त्यांना राज्यसभेतनं राजीनामा द्यावा लागेल. राज्यसभेमध्ये कोणाला तरी दुसऱ्याला पाठवावं लागेल. मग इकडे बाय इलेक्शनमध्ये, उपचुनावामध्ये त्यांना पोटनिवडणुकीमध्ये उभं राहावं लागतील. ते अनपोज येतील एवढी गोष्ट नक्की. दादांच्या विरोधात कोणी उमेदवार उभा करणार नाही. दादांच्या पत्नीच्या विरोधात. आणि त्यानंतर मग जेव्हा त्या शपथ घेऊन सगळं सांभाळतील, तर ते सांभाळू शकतील का? पूर्ण आपलं मंत्रिमंडळ कंट्रोलमध्ये ठेवू शकतील काय? की त्यांनाच कंट्रोलमध्ये करणारे एखादं नवीन कडवळ तयार होतं. हे बरेचसे प्रश्न आहेत जे एक राजकीय विश्लेषक या नात्याने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हे सगळे समोर येतात. त्याची उत्तरं शोधायला पाहिजे. पण हे फक्त आपण राष्ट्रवादी अजित पवार गुटचाच डेव्हलपमेंट पाहतोय. दुसरीकडे परिवार जर पाहिला पवार परिवार, तर शरद पवार एक मोठं व्यक्ती आहे, व्यक्तिमत्व आहे. काय सगळे शरद पवारांकडे पाहतील का, की त्यांनी ठरवावं काय करायचं? मग 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन पुढे काम करतील का? आणि 2 राष्ट्रवादी म्हटल्यावर या तर त्यांना बीजेपी सोबत जावं लागेल किंवा त्यांना काँग्रेससोबत राहावं लागेल. आता हा चॉईस त्यांना एकेकाळी करावे लागेल. एक हे दोन्ही ठिकाणी चालू शकणार नाही. मग अशा वेळेला जितके मंत्री आहेत अजितदादांच्या पार्टीचे, ते कुठल्याही हालतीत सत्तेचं सुख सोडायला तयार नसतील. त्यामुळे त्यांचा सर्वात जास्त कल असेल, की त्या लोकांनी येऊन भाजपला जॉइन करायचं. पण आता आयुष्याच्या या क्षणी जेव्हा आपण बिलकुल आता 80 पार 90ला टेकलोय, त्यावेळेला बीजेपी सोबत जाणं शरद पवारांना कितपत बरं वाटेल, की शरद पवार राजकीय संन्यास घेऊन घरी बसतील आणि मग मागणं पार्टी चालवतील आणि पुढे सुप्रियाला करून, की आता सुप्रिया पार्टी सांभाळते आणि ती बीजेपी सोबत जाते, मी काय करू? असा पण स्टँड ते घेऊ शकतात. कारण अजितदादांच्या मृत्यूनंतर सगळेच हादरलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी मोठी खेळी भाजपाचं सरकार पाडण्यासाठी होईल अशी बिलकुल शक्यता वाटत नाही. दादा असताना ते होऊ शकलं असतं. पण तेवढा कलेजा कोणाजवळ नाही आता. आणि पवार साहेबांसुद्धा अव्हॉइड करतील ह्या गोष्टी. त्यांना एक अजून फ्रंट नको खोलायला. अजित पवारांच्या या ॲक्सिडेंटल मृत्यूनंतर ते खूप हादरलेत. दुसरीकडे सुप्रिया सुळे जर दोन्ही राजकीय दल एकत्र झाले, तर मग सुप्रिया सुळेचं नेतृत्व किती उभं राहील? सुप्रियाताईंना महाराष्ट्रात गुदमरल्यासारखं होतं. ते दिल्लीत फ्री असतात. त्यांना केंद्राचं राजकारण पाहिजे. मग अशा वेळेला रोहित पवार कुठे राहतील? आणि मग रोहित पवार, सुप्रिया सुळे हे जर पुढे आले, तर मग अजित पवारांचं घर काय करतील? सुनेत्राताई काय करतील? पार्थ काय करेल? जय काय करेल? कारण राष्ट्रवादी जी सध्या सत्तेत आहे, ती पूर्णपणे पूर्ण पुंजी ती अजित पवारांची आहे. त्यामुळे ते हक्क सोडतील का? बरेचसे पेच आहेत. पदमसिंग पाटील स्वतः त्यांचे भाऊ म्हणतात, की सुनेत्रांनी पुढे यायला पाहिजे. असंही होऊ शकतं. जितकं आपण त्यांना कमजोर लेखतो, की ते काय करतील? त्यांना एक्सपिरियन्स नाही. होऊ शकतं ते दादांसारखेच कणखर सांभाळू पण शकतील आणि एक मिरॅकल पण होऊ शकतं. पण हे सगळ्या
येणाऱ्या भविष्याच्या गर्भात त्या गोष्टी आहेत. सध्या तरी राष्ट्रवादीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नावाखाली सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. आज रोखोकमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.